monumental when you walk out on stage, has to be monumental. Are we in the Do you remember any of the rap? mix? My money don't jiggle jiggle. Bones enough to see wiggle wiggle. For sure. Play the You have to have something that sticks. You have to have something that's monumental when you walk out on stage, has to be monumental. jiggle Are jiggle. we in the Do you remember any of the rap? mix? My money don't jiggle jiggle. Bones enough to see wiggle wiggle. For sure. Play the आता जो तुम्ही फ्रेम पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. असे ट्युटोरियल व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील. हा जो टायटस आहे तो पण कॅपकटमधून क्रिएट केलेला आहे. सर सिम्पली हा टायटस क्रिएट करण्यासाठी ते कॅपकट ओपन करायचं. ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. मी तुम्हाला एक मटेरियलमध्ये बीट मा व्हिडिओ दिली तो तुम्हाला इथे सिलेक्ट करून अशिवाय ॲड करायचा आहे. या बीट मा व्हिडिओमध्ये आपण बीट दिलेले आहे तिथून तुम्ही बघू शकाल की स्क्रीनवर 1 2 3 अशा 26 पर्यंत ते बीट बदलत जातील. तर तुम्हाला आता काय करायचं आहे, हा जो व्हिडिओ आहे जसं मी सांगतो तशा इथून कट करून घ्यायचा आहे. तर इथे पहिल्या व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला काय करायचं, त्या व्हिडिओवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला इथे बघायचं 1 2 आपली बीट आहे ती कुठे चेंज होते. ते इथे थोडं पुढं आल्यानंतर इथून आपली जी बीट आहे ते तुम्ही बघू शकाल की ती लगेच चेंज होते. तर सिम्पली त्याच व्हिडिओवरती क्लिक करायचं. पहिलाच ऑप्शन तुम्हाला इथे स्प्लिटचा मिळून जाईल त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे. आता आपल्या पुढची बीट बघायची कुठे चेंज होते. तर इथे आपली पुढे आल्यानंतर इथे आपली बीट चेंज होते. तर सिम्पली त्याच व्हिडिओवरती क्लिक करायचं आणि पहिला ऑप्शन आहे स्प्लिटचा त्यावरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे इथून हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला शेवटपर्यंत कट करत नाहीचा, म्हणजे आपल्या 26 बीट आहे शेवटची तिथपर्यंत नेल्यानंतर आपल्या आता काय करायचं आहे, अशा प्रकारे संपूर्ण लेअरचे वेगवेगळे भाग होऊन जातील. तर आता आपल्या त्यामध्ये फोटो ॲड करायचा आहे. तर फोटो ॲड करण्यासाठी ही जी वेगळी लेअर झाली त्यावरती क्लिक करायचे आणि इथून थोडं अशा वेळेस स्क्रोल करायचे. इथे तुम्हाला एक रिप्लेस ऑप्शन मिळून जाईल. ह्या रिप्लेस ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जो पण तुमचा इथे फोटो असेल सिम्पली अशा वेळेस सिलेक्ट करायचा आहे आणि 2 बोटांनी सेट करायचा आहे. सेम प्रोसेस आपल्या दुसऱ्या तिसऱ्या इथून जे आपण पुढच्या बीट राहिले ते तुम्हाला अशा वेळेस फोटो इथून ॲड करायचा आहे. आणि तुम्ही फ्रेममध्ये पाहिलं की आपण हा जो टायटस आहे तो गर्ल आणि बॉयसाठी बनवलेला आहे. जर तुम्हाला गर्ल्ससाठी बनवायचा असेल हा टायटस तर सिम्पली तुम्हाला काय करायचं, हा जो फोटो आहे त्यामध्ये फक्त रिप्लेस सेम टू सेम फोटो म्हणजे गर्लचा इथे जे फोटो आहे तो इथून ॲड करायचा आहे. तो कसा ॲड करायचा, सेम प्रोसेस त्या फोटोवरती क्लिक करायचे आणि इथून पुन्हा आपल्या रिप्लेसच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे आणि इथून अशा फोटो आहे तो इथून सिलेक्ट करायचा आहे. आणि जो पण तुम्ही अशा वेळा फोटो आहे तो ॲड करत असाल तर इथून तुम्हाला 9.16चा रेशो अशा वेळा फोटोचं ठेवायचा आहे. ते जेणेकरून डायरेक्ट तुमचा जो फोटो आहे अशा वेळा ॲड होऊन जाईल, जेणेकरून तुम्हाला अशा वेळा झूम करून सेट करावं लागायचं नाही. त्यासाठी तुम्हाला काय करायचं, गॅलरीमध्ये जाऊन 9.16चा रेशो आहे तो सिलेक्ट करून इथून तुमचा जो फोटो आहे क्रॉप करून इथे ॲड केल्यानंतर तुम्हाला अशा वेळा परफेक्ट फोटो आहे तो ॲड होऊन जाईल. सेम प्रोसेस आपल्या दुसऱ्या तिसऱ्या इथून जे आपण पुढच्या बीट राहिले आहेत त्यांना करून घ्यायची. इथून फोटो ॲड करून घेतल्यानंतर इथे आपले सॉन्ग ॲड करायचे. सॉन्ग ॲड करण्यासाठी पुन्हा आपल्या पहिले इन्व्हिटेचे अशा प्रकारे इथून आल्यानंतर इथे ऑडिओचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. एक्स्ट्रॅक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपण बीट ऑडिओ दिला तोच इथे सिलेक्ट करायचं आहे, कारण त्यामध्येच आपण सॉन्ग दिलेलं आहे. त्याशिवाय सिलेक्ट केल्यानंतर इथून आपलं जे सॉन्ग आहे त्याशिवाय ॲड होऊन जाईल. तर मी काय करतो, जे आपले बीट राहिले ते ॲड करायच्या फोटोनुसार ते पटकन ॲड करून घेतो. इथे तुम्ही बघू शकाल की आपण सर्व फोटो आहेत ते अशिवाय ॲड करून घेतलेले आहेत. तुम्ही पण ॲड केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, जसं मी इफेक्ट सांगत आहे तसे प्रकारे तुम्ही पण तुमच्या फोटोला इथून ॲड करायचे आहेत. तर आता तुम्हाला काय करायचं, हा जो पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला 3 नंबरला ॲनिमेशनचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचे. येथे तुम्हाला आता इन आउट आणि कॉम्बोचं ऑप्शन मिळून जातील. तर पहिल्यांदा आपली इनचं ऑप्शन आहे त्यामध्ये थांबायचे आणि मी तुम्हाला जो पण येते 3 नंबरचा ऑप्शन सांगेल, म्हणजे कोणता पण 3 मधला एक ऑप्शन सांगेल त्यामध्ये अशा प्रकारे यायचे आणि जो पण इफेक्ट असेल तो तुम्हाला इथे खाली नाव मिळून जातील. सिम्पली सिलेक्ट करायचे आणि मी तुम्हाला नाव सांगेल आणि जर तुम्हाला नाव म्हणजे वरती सुद्धा नाव मिळून जाईल तर अशा वेळेला तुम्ही इफेक्ट आहे तो परफेक्ट इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर इथे आपल्या इनमध्ये आता थांबायचं आहे. थांबल्यानंतर इथे तुम्हाला रॉक वर्टिकल नावाचा एक इफेक्ट मिळून जाईल, तो इथे सिलेक्ट करायचा आहे आणि सिम्पली ते बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता आपले हा जो दुसरा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. सेम प्रोसेस आपल्याला ॲनिमेशनच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे इनमध्ये थांबून. तर इथे तुम्हाला रॉक हॉरिझॉन्टल इफेक्ट आहे तो इथे सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा जो हा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे. ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथून तुम्हाला इनमध्ये थांबून रॉक वर्टिकल नावाचा इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे. बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचा आहे. त्याच्या पुढचा जो हा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे. ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. इथे आपल्या पुन्हा इनमध्ये थांबून इथे तुम्हाला रॉक हॉरिझॉन्टली हा जो इफेक्ट आहे अशा वेळेस सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा जो हा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे. ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथे तुम्हाला इनमध्ये थांबून इथून तुम्हाला रॉक वर्टिकल नावाचा इफेक्ट आहे अशा वेळेस सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. आता पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा जो हा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे. ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. इथे तुम्हाला इनमध्येच थांबायचं आणि इथून तुम्हाला रॉक हॉरिझॉन्टली इफेक्ट आहे तो सिलेक्ट करून
बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा जो हा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे. ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करून येथे तुम्हाला रॉक व्हर्टिकल नावाचा इफेक्ट आहे तो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर हा जो त्याच्या पुढचा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे. ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. येथे तुम्हाला आता इनमध्ये थांबून येथे तुम्हाला रॉक हॉरिझॉन्टली हा जो इफेक्ट आहे अशा सिलेक्ट करून घ्यायचा आहे. घेतल्यानंतर हा जो त्याच्या पुढचा फोटो आहे त्यापाशी यायचे आणि त्याच फोटोवरती अशा क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. आता तुम्हाला इथे कॉम्बोचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून येथून तुम्हाला स्ट्रेच अँड डिस्टोर नावाचा हा जो इफेक्ट आहे अशा सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचे. त्याच्यानंतर हा जो त्याच्या पुढचा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे. ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करून येथे आपल्या इनमध्ये थांबून येथून तुम्हाला रॉक व्हर्टिकल नावाचा इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा. बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा जो हा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे. ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करून येथे आपल्या इनमध्ये थांबून येथून तुम्हाला रॉक हॉरिझॉन्टली हा जो इफेक्ट आहे अशा सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा जो हा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे. ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करून येथून तुम्हाला आता इनमध्ये थांबून येथून तुम्हाला सेक 3 नावाचा जो इफेक्ट आहे अशा सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचा आहे. त्याच्यानंतर हा जो त्याच्या पुढचा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. येथून तुम्हाला सेव्हिंग राईट नावाचा जो इफेक्ट आहे अशा सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचे. आता त्याच्या पुढचा जो हा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे. पुन्हा ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. आता इथे आपल्या कॉम्बोच्या ऑप्शनवरती क्लिक करून येथे तुम्हाला झूम 1चा इफेक्ट आहे तो मिळून जाईल. सिम्पल अशा सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचे. आता त्याच्या पुढचा जो हा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे. ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथे आपल्या इनमध्ये थांबून येथून तुम्हाला रॉक व्हर्टिकल नावाचा इफेक्ट आहे तो सिलेक्ट करून द्यायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा. आता त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचे. आल्यानंतर त्या फोटोवरती क्लिक करायचे. ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. इथे तुम्हाला इनमध्ये थांबून येथून तुम्हाला रॉक व्हर्टिकल नावाचा इफेक्ट आहे शिवाय सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचं आहे. इथे आपल्या त्याच्या पुढचा जो हा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे. ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. इथे आपल्याला आता कॉम्बोच्या ऑप्शनवरती क्लिक करून येथे तुम्हाला प्लांडमा 1 नावाचा इफेक्ट आहे तो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. पुन्हा त्याच्या पुढचा जो हा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे. ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. कॉम्बोच्या ऑप्शनवरती क्लिक करून येथून तुम्हाला प्लांडमा 2 नावाचा इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे. ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉम्बोच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्या फोटोला आपल्याला इथे प्लांडमा 1 नावाचा इफेक्ट आहे तो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचा आहे. आता त्याच्या पुढचा हा फोटो आहे येथे तुम्हाला ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. आता तुम्हाला कॉम्बोच्या ऑप्शनवरती क्लिक करून येथून तुम्हाला प्लांडमा 2 नावाचा इफेक्ट आहे तो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचा आहे. आता त्याच्या पुढचा हा फोटो आहे त्याला आपल्याला काहीच नाही करायचं. सिम्पली आपण त्याला इफेक्टमधून देणार आहे दुसरा इफेक्ट द्यायचा आहे तर तो फोटो सोडायचा आहे. आणि त्याच्या पुढचा जो हा फोटो आहे त्यापाशी यायचे आणि त्याच फोटोवरती क्लिक करायचे. ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. कॉम्बोच्या ऑप्शनवरती क्लिक करून येथून तुम्हाला स्ट्रेच अँड डिस्टोर नावाचा जो हा इफेक्ट आहे सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचा. आता त्याच्या पुढचा जो हा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे. ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. कॉम्बोच्या ऑप्शनवरती क्लिक करून येथून तुम्हाला डिस्टोर लेफ्ट नावाचा इफेक्ट आहे तो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. आता त्याच्या पुढचा जो हा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे. ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉम्बोच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. येथून तुम्हाला झूम 1 नावाचा इफेक्ट आहे तो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचा आहे. आता त्याच्या पुढचा जो हा फोटो आहे त्यापाशी यायचे आणि त्याच फोटोवरती क्लिक करायचे. कॉम्बोच्या ऑप्शनवरती क्लिक करून येथे तुम्हाला आता ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. तर कॉम्बोच्या ऑप्शनवरती आता जायचं आहे आपल्याला आणि येथून तुम्हाला आहे ना इथून काय स्लाइड अँड रोटेट 2चा इफेक्ट आहे तो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. खूप सारे म्हणजे इफेक्ट आहेत ते तुम्हाला अशा वेळेस सिलेक्ट करून घ्यायचे त्याच्यामुळे थोडे चुका होतात. तर आपले आता सिम्पली त्याच्या पुढचा जो हा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे आणि ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉम्बोच्या ऑप्शनवरती जायचं आहे आणि इथून तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल राईट झूम नावाचा तो इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा आहे. आता आपला हा जो शेवटचा फोटो राहिला आहे त्यावरती क्लिक करायचे. पुन्हा इथे ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. कॉम्बोच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि इथून तुम्हाला डिस्टोर राईट नावाचा जो इफेक्ट आहे अशा सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे आहे. अशा वेळेस सर्व फोटोंनाही तो इफेक्ट दिल्यानंतर आपले आता पुन्हा पहिल्यांदा जुटायचे अशा वेळेस आल्यानंतर इफेक्टचा ऑप्शन येते. हा जो इफेक्ट आहे त्यावरती क्लिक करायचे ऑप्शनवरती आणि जे इफेक्ट सांगेल ते तुम्हाला व्हिडिओ इफेक्ट आणि बॉडी इफेक्टमध्ये मिळून जातील. तर आपले आता काय करायचं अशा वेळेस पहिल्यांदा जुटायचे व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला याचे आता ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये येथे तुम्हाला एक डायमंड झूम नावाचा इफेक्ट मिळून जाईल. इथून इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे आणि ह्याची जी लेंथ आहे आपल्याला कुठपर्यंत आणायची जो 5 आणि 6 सेकंदाच्या मधला जो हा टिंब आहे तिथला जो आपण फोटो स्प्लिट केला ते आणायचा अशा प्रकारे. आणल्यानंतर त्या इफेक्ट लेयर आहे ती ॲड केली त्यावरती क्लिक करायचे. इथून तुम्हाला ॲडजस्टमध्ये जायचे. साईज आहे ती संपूर्ण यायची आणि स्पीड आहे ते फक्त आपल्याला 10 इथून ॲड करायचे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचं आहे. इथून आपला जो हा इफेक्ट आहे ॲड होऊन जाईल. त्याच्यानंतर आपल्याला आता काय करायचं आहे हा जो आपला 6 सेकंदाची तिथला हा जो मोठा फोटो आहे
ते त्याचे म्हणजे डायरेक्ट तुम्ही 6 सेकंदाची ते त्याला तरी चालेल अशा प्रकारे. आल्यानंतर इथून तुम्हाला बॉडी इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ग्लोईंग स्लाइसमध्ये अशा प्रकारे आणि इथून तुम्हाला फ्लेम विन्स नावाचा एक इफेक्ट मिळून जाईल. अशा प्रकारे सिलेक्ट करायचं, बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. ह्याची जी लेंथ आहे जेवढा आपला 7 सेकंदाची तिथला फोटो आहे तेवढी न्यायची, फक्त पहिल्यांदा अशा थोडी कमी करा. त्याच्यानंतर सिम्पली आपल्याला आता काय करायचे 7 सेकंदाचे जे पहिले 2 0 आहेत ते त्याच्या अशा प्रकारे आल्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचे आणि इथून तुम्हाला नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये एक स्प्लिट फिकर नावाचा एक इफेक्ट मिळून जाईल, तो इथे सिलेक्ट करायचा अशा प्रकारे. तर सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. ह्याची जी मोठी लेंथ गेली अशा प्रकारे कमी करायची आणि इथून तुम्हाला ॲडजस्टमध्ये जायचं आणि स्पीड आहे ते संपूर्ण येऊन बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक केल्यानंतर हा जो इफेक्ट आहे तो ॲड होऊन जाईल. तर इथून आपण डबल ॲड केला आहे तर इथून डिलीट करूया. तर तुम्हाला नाही करायचं, सिम्पली एकच लेअर ॲड करायची. त्याच्यानंतर सिम्पली आपल्याला 9-10 सेकंदाचे तिथले जे 2 हे फोटो आहेत तिथे जिथं आपण पहिला 9 सेकंदाचे तिथला फोटो आहे जिथं आपण स्प्लिट केला ते तशा प्रकारे आल्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला याचे स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये शेवटून 2 नंबरला असेल तर सिम्पली इथून आल्यानंतर येथे तुम्हाला 3 नंबरला एक मिरर 3 लेअरचा एक इफेक्ट मिळून जाईल, तो अशा सिलेक्ट करायचा. सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे आणि ह्याची जी लेंथ आहे 9-10 सेकंदाच्या फोटोला द्यायची. दिल्यानंतर ॲडजस्टमध्ये जाऊन वर्टिकल तुमच्या फोटोनुसार आहे ते ॲड करायचे आणि फिल्टर 0 करून टाकायचे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर आपल्याला 11-12 सेकंदाचे तिथला जो फोटो आहे जिथून आपण 11 सेकंदाचे तिथला फोटो स्प्लिट केला आहे ते तेच आहे. पुन्हा आपल्या व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचे. पुन्हा आपल्या स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये जाऊन येथून तुम्हाला डबल स्क्रीनचा एक इफेक्ट मिळून झाला अशा सिलेक्ट करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. ह्याची जी इफेक्टची लेंथ आहे जो आपला 11-12 सेकंदाचा ते फोटो आहे 2 त्यांना न्यायची आणि इथून हा जो इफेक्ट आहे ॲड होऊन जाईल. त्याच्यानंतर आपल्या सिम्पली ना जो आपला 15-16 सेकंदाची तिथला जो हा फोटो आहे ते त्याचे जे तो आपण स्प्लिट केला ते त्याशिवाय आल्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला रेट्रो एक ऑप्शन आहे ते त्याचे आल्यानंतर इथे तुम्हाला रोलिंग फिल्म एक इफेक्ट मिळून जाईल, तो इथे सिलेक्ट करायचं. बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे आणि ह्याची जी लेंथ आहे आपल्या 15-16 सेकंदाचे जेवढा आपला फोटो आहे तेवढी न्यायची. नेल्यानंतर इथून तुम्हाला इथे यायचं आता इथे तुम्ही बघू शकाल की 9-10 सेकंदाचा तिथला हा जो फोटो आहे तिथे. तर तुम्ही थंबनेलमध्ये पाहिलं असेल की हा जो इफेक्ट आहे तो आपण ह्या दोन्ही फोटोला दिला आहे. तो कसा द्यायचा तर सिम्पली त्या लेअरवरती क्लिक करायचे ह्या आणि डुप्लिकेटचा ऑप्शन 3 नंबरला मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचे आणि ह्याची जी लेंथ आहे जेवढा आपला हा 9-10 सेकंदाचा तिथला फोटो आहे तेपर्यंत आणायची आणि परफेक्ट अशिवाय ॲडजस्ट करायचं आहे आणि इथून तुम्हाला मिरर 3ची लेअर आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. ऑब्जेक्टवरती क्लिक करू येते तुम्हाला येथून तुम्हाला ऑल व्हिडिओवरती क्लिक करून हा जो ऑप्शन त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर आपल्या फोटोला तो अशा इफेक्ट मिळून जाईल. तर हा इफेक्ट मिळून गेल्यानंतर तुम्हाला जर ठेवायचा असला तर तुम्ही ठेवू शकता. तर आपल्या आता काय करायचं, हा जो आपण डाटा क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरचे जे बांधाचा आयकॉन आहे त्यावरती क्लिक करायचे आणि इथून तुमचा जो व्हिडिओ आहे तो अशा एक्सपोर्ट होऊन जाईल.